नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंग तर बघितले असेल, आपण आलोय रामबागला। रामबागेचा वर्धापन दिन आहे, वर्धापन दिन सोहळा आहे। तर त्यानिमित्त परंपरा अग्रिकोल्यांची हा कार्यक्रम आहे तिथे। आणि वर्धापन सोहळा 5 वाजल्यापासून सुरू झाला होता, तो काय आपल्याला बघायला नाही भेटला। पण आपण आता परंपरा अग्रिकोल्यांचा हा कार्यक्रम बघण्यासाठी आलोय आणि रामबाग फिरण्यासाठी आलोय। तर बघू आज परंपरा अग्रिकोल्यांचा हा कार्यक्रम आणि त्यासोबत आपण रामबाग पण फिरू। तर चला मग पहिला इथला डेकोरेशन बघा तुम्ही, काय भारी येतो, आणि त्यानंतर आपण कार्यक्रम बघायला जाऊ आणि दर्शन पण घ्यायला जाऊ। त्याच्या अगोदर तुम्ही इथला लाइटिंग बघा किती केले ती भारी, आणि बाकीचा डेकोरेशन बघा, आणि मग आपण दर्शन घेऊ। हे बघा, ही लाइटिंग बघा काय भारी केल्या, पूर्ण एंट्री बसून गेल्या आणि हा पूर्ण इकडं सजवलेला, आणि गर्दी पण खूप व्हायला लागले। तर अश्विनी आणि आरू आले सोबत, तर मजा येणार आहे। गर्दी वाढत चालले खूप, आणि बघू आता कार्यक्रम कसा होतोय ते। अगोदर आपण दर्शन घेऊ आणि मग कार्यक्रम बघायला जाऊ। हा मंदिर आहे, ते आपण गेल्या ब्लॉगमध्ये दाखवला होता तुम्हाला। रांगोली बघा काय भारी टाकले, सुस्वागतम। इथे मलसेश्वराचा मंदिर आहे, हा बघा मंदिर, मंदिराला पण मस्त लाईट केलं। तर मित्रांनो दर्शन वगैरे केला, आणि इथे बघा आता फोटो काढायला सेल्फी पॉइंट नवीन बनवलाय। जास्त ब्राईट आहे, तुम्हाला दिसणार नाही, पण भारी दिसते डोळ्याने। आणि इथं बलून पण भारी येतात बघा, तिथं बलून येतात अश्विनी, आणि तुम्हाला दाखवते आता ब्राईट। घोड्यावर बसली, पाण्यामध्ये बसली आली, आणि कार्यक्रम बघायला नंतर जाऊ बोलते, पहिले घोड्यावर। बाबू तर मित्रांनो तुम्ही आता इथे, तर तुम्हाला रामबागेमध्ये लहान मुलांना खेळवण्यासाठी पण खूप सारे पाळणे वगैरे आहेत। तर हे बघा किती पाळणे आहेत बघा, इथं आरू बसते खेळायला, आणि इकडे खूप पाळणे आहेत, खूप मस्त। आपल्यासोबत लहान मुलं पण एन्जॉय करू शकतात, खूप भारी। तर मित्रांनो ही बघा एंट्री आहे इथं कार्यक्रमाची। नमस्कार या सर्व कलाकारांचा सुस्वागतम 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 स्वागतम। लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या रामबागच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी समोर बरेचसे माझ्या बंधू भगिनी उभे असताना विनंती करतो की बरोबर स्टेजच्या उजव्या बाजूला देखील खुर्च्या रिकाम्या आहेत, त्या ठिकाणी आसन व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं। या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि रामबागच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो। सुस्वागतम 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 स्वागतम। सन्माननीय माजी खासदार डॉक्टर संजय नाईक साहेब, आपलं रामबागच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, या ठिकाणी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार महेश बागे साहेब यांचं या ठिकाणी डॉक्टर संजय नाईक असते।
त्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या शुभास्ते आपण अगदी प्रज्वलन करावं. माझी नगराध्यक्ष सन्माननीय जिरेंद्र साहेब आपणास देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते प्रज्वलन करावं. सन्माननीय डॉक्टर संजीव नाईक साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते प्रज्वलन करावं. उरण विधान मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेश बागदी साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते प्रज्वलन करावं. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपणास देखील मी विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभास्ते आपण ते प्रज्वलन करावं. सन्माननीय वायटी देशमुख साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण दीप प्रज्वलन करावं अशी विनंती आपणास संजय नाईक साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते आमदार डॉक्टर संजय नाईक साहेब यांच्या शुभास्ते गणपती बाप्पा. तर आपण रामबागच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊया. धन्यवाद. मी सर्वांना सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी अस्वस्थ व्हावं. आपण सर्वांनी बसून घ्यायचं. या ठिकाणी बनवलेली आहे ते आपण एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक 8 मिनिटाची लक्ष स्क्रीनकडे असू द्या. बालपण इथे गेलेलं आहे. माझा जन्म जो आहे नावाखाडीच्या उत्तरपाड्यामध्ये झालेला आहे आणि या उत्तरपाड्यामध्ये मी जन्माला आलो त्यावेळेला ही सगळी सुपीक जमीन होती. खरं ती 1200 एकर जमीन ह्या पलीकडं कोपर शिवाजीनगर आहे तिथून तो बंद असा आला असा नाव्याला गेला. नाव्याच्या त्या टाकून बंद जो तुमच्या गव्हाणला गेला. असं 1200 एकर ही अतिशय सुपीक अशी जमीन होती. आम्ही कुळ होतो. 55-56 साली जेव्हा कुळ कायदा झाला त्यावेळी ही जमीन आमच्या नावानं झाली. पूर्वी त्याच्या अगोदर आम्ही काही हिस्सा आमच्या पिकलेल्या भाताचा जो आहे आम्ही ते देत होतो. समुद्र किनारा जो आपल्या कोकणाचा आहे 51ला माझा जन्म झाला. 51 पासून मी 5-6 वर्षाला शाळेत जायला लागलो. त्यावेळेला आम्ही या शेतांमध्ये खेळत होतो. विटी दांडू, गोट्या, मैदान सर्व हुतुतू हे सगळे खेळत होते. आता इथे समोरच्या बाजूला देऊळ दिसते तुम्हाला. हे देऊळ जे आहे ना हे देऊळ तिथं होतं. आम्ही देवळात येत होतो. जत्रा होती आमची. या गावात देऊळ मोठापाडा म्हणून दक्षिणेला तिथं आता त्याकडे जीव गेला तर चालेल. 1 नाही 10 केसेस माझ्या अंगावर झाल्या तरी चालेल. उलट तर माझ्या डोक्यामध्ये आहे की आम्ही हे पण लढवावं की इथं शेत जमीन पहिली का मँग्रोव्ह पहिली आणि त्याचा सूक्ष्म लावून जी कमीत कमी आता संरक्षित होऊ शकते इथं संपूर्ण रामबाग हवी. आता गाड्या येतात. शेकडो गाड्या इथे येतात. गाडी पार्किंगला जागा नाही. आता तिथं बऱ्याचशा लोकांना 25-30 लोकांना डायरेक्टली सुपरवायझर वॉचमन अशा नोकऱ्या मिळाल्या. बागकाम करणारे 10-15 लोक. आपल्याला लाभलेले डॉक्टर माजी खासदार डॉक्टर संजय नाईक साहेब यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. त्याचबरोबर मी रामबाग व्यवस्थापन कमिटीच्या साहेबांचं देखील शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं त्याचं देखील मनापासून स्वागत. वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि त्याचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव आहे. पुढचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जाईल. त्याबद्दल नव्याकडीच्या वतीनं सन्माननीय रामदेव ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी सन्मान. त्याचबरोबर नावा ग्रामस्थांच्या वतीनं देखील या ठिकाणी सन्मान गरजेचं. सिंपल पात्रे नावा ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यमान सरपंच उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यायचे. आज वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय रामदेव ठाकूरच्या संसात सजणारा कार्यक्रम आपण सगळ्यांच्या समक्ष सादर करीत आहोत. परंपरा आगरी कोळ्यांची.
तुम्हाला सगळ्यांना शिकवते की 2 सेकंद हसल्यामुळे आपला फोटो छान येऊ शकतो, पण आयुष्यभर हसत राहिल्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं आयुष्य अधिक बहारदार होऊ शकतं. त्याच आई एकविरा माऊलीच्या चरणी परंपरा आगरी कोळ्यांची या कार्यक्रमातील सगळ्या कलाकारांची समर्पित करीत आहोत ही भावमधुर स्वरसुमनांजली.
कसेल त्याची जमीन. तर मित्रांनो, तुम्ही हा करता मजा ना, अनोखा कायदा मजा येत असं असेल. ज्या व्यक्तीमुळे आणि या कार्यक्रम भारत होते, आवाज देशात तुम्हाला जास्त लागू येणार नाही, झाला त्यामुळे मी जास्त ते बोलणार नाही क्रांती मध्ये योद्धा मध्ये. तुम्ही आता नारायण नागो पाटील कार्यक्रमच बघा यांना आणि आपण मग कायम बाहेर स्मरण जाताना करू. आपण भेटू किंवा या जेवायला पण टाळ्या यायचं, त्यांच्यासाठी जेवायला नक्कीच जाताना आपण वाजवत भेटू. तुम्हाला राहू. आवाज जेव्हा किती कधी माहिती आपल्याला नाही, वाटेल की पण आज जो आला माझ्याकडे असेल तो इतक्या सातबाऱ्यावर ऍडजस्ट करा माझं नाव आणि आहे, आता तर गाणी त्याचं बघत बसा. पूर्णतः श्रेय क्रांतीसाठी. थोडक्यात काय, आपण जगतो आपल्या स्वतःसाठी, पण दिबा पाटील साहेबांनी साऱ्या जगाला दाखवून दिलं कि बन किनारा बेकिनारों के लिए, बन सहारा बेसहारों के लिए, अपने लिए जिए तो क्या जिए, अरे जीना है तो जियो अपने समाज के लिए. आणि म्हणून खास आम्हा सगळ्या कलावंतांकडून दिबा पाटील साहेबांना देत आहोत ही मानवंदना निलेश पाटीलच्या आवाजात. 12.5 शिल्पकार साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार. प्रकल्पग्रस्तांनी म्हटलं बन दिबा साहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ. पुत्र बघा पेटून
रामबागच्या गाव जेवणाला लाईन आहे. तर मित्रांनो आपण आता जेवणाच्या लाईनीला आलोय, पण जेवण लाईन खूप जास्त आहे. तुम्हाला बघितलंच असेल जेवणाची लाईन. तुम्हाला आवाज थोडा कमी येत असेल, पण इथं आपला दादा भेटलाय, तर दादा जेवण घेतलं दादाने. तर दादा जेवणामध्ये काय काय बघितला? सर्व काय आहे आणि जेवण केलंय का सुरुवात जेवणाची? सुरुवात करतोय. जेवणामध्ये तुम्ही बघा इथं भाजी आहे, भात आहे आणि भजी वगैरे, वरण आणि पापड वगैरे आहे. तर हा प्रोग्राम कसा वाटला तुम्हाला? जबरदस्त. परंपरा आगरी कॉलेजची जबरदस्त प्रोग्राम आहे. आणि बागेबद्दल काय बोला तुम्ही? धन्यवाद रामचे ठाकूर साहेब. आणि जेवणाबद्दल? जेवणामध्ये आता टेस्टिंग करून सांगतो तुम्हाला. एवढा मोठा जेवणाचा प्रोग्राम कुठं बघितलाय का? कधीच नाही, कधीच. किती पब्लिक असेल तरी पण अंदाज आहे? साधारण अंदाज सांगू शकत नाही, भरपूर पब्लिक आलेली आहे. तर थँक्यू. तर इथं अश्विनी राहिले आता लाईनीला जाऊन जेवणाच्या. नको का? तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं आणि कार्यक्रम अजून भरपूर आहे बाकी. तर पण आम्हाला लांब जायचं आहे, त्यामुळे आम्ही निघालोय. कारण आरू पण सोबत आहे आणि लेट होईल घरी जायला, त्यामुळे आम्ही निघतोय. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि रामबागची व्हिडिओ आपली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पूर्ण रामबाग एक्सप्लोर केलेली आपण. तर ती व्हिडिओ पण तुम्ही बघा जर रामबाग तुम्हाला बघायचं असेल तर. आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जेवढा कार्यक्रम पण आपल्याला दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर खूप भारी कार्यक्रम आहे आणि रामबाग तर काय विषयच नाही. तुम्ही अजूनपर्यंत रामबागला नसेल आला तर नक्की एकदा व्हिजिट द्या. आणि फुल रामबागची तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आय बटनमध्ये तुम्हाला लिंकमध्ये बघायला भेटेल. ती पण व्हिडिओ जाऊन बघा, रामबाग तुम्हाला पूर्णपणे बघायला भेटेल. आणि हा कार्यक्रम खूप जोमात चालणार आहे. 12 वाजतीलच कार्यक्रमाला, पण एवढा थांबायला आपल्याला वेळ आता नव्हता कारण आपल्याला लांब जायचं आहे. त्यामुळे आता निघालो घरी जायला. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण अजूनपर्यंत फॉलो नसेल त्याला तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तर भेटू असंच काहीतरी नवीन घेऊन आपण. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.